श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 7 तारखेपासून सुरू होणाऱ्या पितृपक्षाबद्दल माहिती बघणार आहोत. तर पितृपक्ष हा साधासुद्धा नाही आहे, तर त्यालासुद्धा जसं आपल्या बाकीच्या सणांना महत्त्व असतं त्याच्यापेक्षा किंबहुना जास्तच महत्त्व पितृपक्षालासुद्धा आहे. पितृपक्षाचं सगळं वर्णन आपल्या मोठ्या मोठ्या ग्रंथांमध्ये, महाभारतामध्ये, गरुड पुराणामध्ये उपाय दिलेले आहेत किंवा सांगितलेलं आहे त्याचं महत्त्व, की पितृपक्षाचं किती महत्त्व आहे. पितृपक्षाच्या गोष्टीसुद्धा खूप आहेत पुराणांमध्ये. अशीच एक कर्णाची छोटीशी गोष्ट आहे, ती म्हणजे कर्णाला वरती म्हणजे वरती मेल्यानंतर जेव्हा त्याला वरती सगळं भेटत होतं, सोनं चांदी सगळ्या गोष्टी भेटत होत्या, फक्त त्याला अन्न भेटत नव्हतं. तर का भेटत नव्हतं? तर त्याने कधीही पिंडदान केलं नव्हतं किंवा कधीही श्राद्ध घातलं नव्हतं. त्यामुळे तो सुद्धा बेचैन असायचा. नंतर त्याच्या विनंतीवरून त्याला खाली जाऊ दिलं पृथ्वीवरती आणि ते गेल्यानंतर त्याने जेव्हा श्राद्ध केलं, अन्नदान केलं, तेव्हा त्याला सगळ्या गोष्टी त्याच्या व्यवस्थित झाल्या. त्यासोबतच भीष्म पितामह जेव्हा शेवटच्या क्षणी बाणांच्या शय्येवर होते, तेव्हा सुद्धा त्यांनी आपल्या पितरांचं, आपल्या पूर्वजांचं आवाहन केलं होतं किंवा पूर्वजांचे स्मरण केलं होतं. तुम्हाला जर करिअरमध्ये प्रॉब्लेम येते, तुमच्या लग्नामध्ये प्रॉब्लेम येते, मुलांची लग्न होत नाही आहेत किंवा तुमच्याकडे पैशाचा प्रॉब्लेम आहे किंवा तुमच्या आरोग्यामध्ये प्रॉब्लेम आहे, हेल्थ इश्यू तुम्हाला येत आहेत, दर महिन्याला कोण ना कोणतरी आजारी पडते, तर तुम्हाला या पितृपक्षामध्ये नक्कीच उपाय करायला पाहिजेत. कारण या उपायाने तुमच्या सगळे प्रॉब्लेम नाहीसे होतील, हे नक्की. तर पितृपक्ष होत आहे 7 तारखेपासून चालू. तर चला बघूया आपण 7 तारखेला तुम्हाला काय करायचं आहे. 7 तारखेला आहे पौर्णिमा श्राद्ध. पौर्णिमा श्राद्धाच्या दिवशी ब्रह्मदेव आणि पितृ या सर्वांनाच प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे आणि त्यांना प्रसन्न करून घ्यायचं आहे. 8 सप्टेंबरला आहे प्रतिपदा श्राद्ध. कमी वयामध्ये जे लोक जातात, म्हणजेच मुलांसाठी म्हणूयात आपण, हे श्राद्ध आहे मुलांसाठी. या दिवशी तुम्हाला छोट्या मुलांना खेळणी वगैरे द्यायची आहेत किंवा त्यांना दूधसुद्धा द्यायचं आहे प्यायला आणि दुधाचा 1 ग्लास तुम्हाला पिंपळाच्या झाडालासुद्धा ओतायचा आहे. 9 सप्टेंबरला आहे तृतीया श्राद्ध. तृतीया श्राद्ध यांच्यासाठी असते, जे तरुणपणामध्ये जे लोक मृत्यू पावतात त्यांच्यासाठी हे श्राद्ध आहे. तर तुम्हाला तरुण मंडळींनासुद्धा तुम्ही जेवायला घालू शकता किंवा अनाथाश्रमामधील मुलांसाठी तुम्ही जेवणाचा प्रबंध करू शकता, म्हणजे त्यांना जेवण देऊ शकता. या उपायाने तुम्हाला नक्कीच तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमची मुक्तता होईल, म्हणजे सगळे प्रॉब्लेम तुमचे सुटतील. हा खूप लाभदायी उपाय आहे. त्यानंतर 10 सप्टेंबरला आपण बघूया. 10 सप्टेंबरला चतुर्थी श्राद्ध आहे. चतुर्थी श्राद्ध हे मुलींसाठी आणि बहिणींच्यासाठी आहे. मुलींचे आणि बहिणींचे चांगलं व्हावं किंवा त्यांचं कल्याण व्हावं यासाठी आपण मुलींना चुनरी दान करायची आहे. तर चला बघूया 11 तारखेला काय करायचं आहे. 11 तारखेला आहे पंचमी महाभरणी श्राद्ध. या दिवशी स्त्रियांसाठी श्राद्ध करायचं आहे, म्हणजे ज्या तुमच्या घरातल्या स्त्रिया पूर्वज झालेल्या आहेत त्यांच्यासाठी करायचं आहे. ह्या दिवसाचं खूप जास्त महत्त्व आहे. या दिवशी तुम्हाला डाळ चावल म्हणजे डाळ भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे. डाळ भात तुम्हाला कावळ्यांना खाऊ घालायचा आहे, म्हणजे एकत्र नाही करायचं. एका साईडला डाळ आणि एका साईडला भात, असं तुम्हाला एका पानामध्ये किंवा एका डिस्पोजेबल म्हणजे खराब भांड्यामध्ये जे तुम्ही टाकून द्यायचं आहे, ते वापरायचं नाही आहे. अशा प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये तुम्हाला तुमच्या टेरेसवर किंवा बाल्कनीमध्ये जिथे कावळे येत असतील किंवा तुम्ही गाईलासुद्धा देऊ शकता. डाळ आणि भाताचं तुम्हाला भोजन करायचं आहे या दिवशी किंवा ब्राह्मणाला सुद्धा तुम्ही डाळ भाताचं भोजन खाऊ घालू शकता. या दिवशी जर तुम्ही हवन करत असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये काळ्या तिळाची आहुती नक्की टाका. काळ्या तिळाच्या आहुतीनं तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील. 12 तारखेचं श्राद्ध आहे षष्ठी श्राद्ध. षष्ठी श्राद्धाला त्या लोकांसाठी असतं जे अकाल मृत्यू होतात, म्हणजे असमय, म्हणजे ज्यांची वेळ नसते किंवा तरुणपणी अकाल मृत्यू, ॲक्सिडेंट किंवा अजून कोणत्या आजाराने वगैरे मृत्यू झालेले असतात, तर त्यांच्यासाठी हा दिवस आहे. या दिवशी तुम्हाला काळ्या मुंग्यांना खायला घालायचं आहे. कोणत्याही पिठाचे गोळे करा किंवा जे तुम्हाला वाटत असेल ते तुम्ही काळ्या मुंग्यांना खायला घालायचं आहे. साखर टाका, अजून दुसरं गूळ टाका, त्यांना खायला घालायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला कुत्र्यालासुद्धा चपाती द्यायची आहे.
असमय ज्यांचा मृत्यू झालेला आहे, म्हणजे वेळेच्या आधी झालेला आहे किंवा त्यांना अचानक मृत्यू आलेला आहे, तर त्यांच्या जे काही बाकी राहिलेलं असतं त्याच्यामध्ये आपण सुद्धा पापाला भागीदार होऊ नये यासाठी याचा षष्ठी श्राद्धाचा उपाय नक्की करा. 13 तारखेला आहे सप्तमी श्राद्ध. हे श्राद्ध आहे सप्तऋषींना समर्पित आहे. ह्या दिवशी जर तुम्ही 7 दिवे लावले आणि गरुड गरुड पुराणाचा वाचन केलं तर तुम्हाला याचा खूप लाभ होईल. नवरात्रीपेक्षा सुद्धा हे दिवस महत्त्वाचे आहेत, कारण आपल्या पूर्वजांचं जर आपल्यावर काही कर्ज नसेल किंवा काही आपल्याला त्याचा दोष येत नसेल तर आपल्या आयुष्यामध्ये कधीच कोणता प्रॉब्लेम येणार नाही. श्राद्धाला आपण कुलदोष सुद्धा असं म्हणू शकतो. म्हणजे सप्तमीचं श्राद्ध केल्यानंतर आपला कुलदोष जो असतो आपला तो सुद्धा निघून जातो. आता आहे अष्टमी श्राद्ध. अष्टमी श्राद्ध आहे पुत्रप्राप्तीसाठी, म्हणजे ज्या लोकांना मूल होत नाही असा प्रॉब्लेम असतात त्यांना अष्टमी श्राद्ध नक्की घालायला हवं. या दिवशी तुम्हाला गाईला गूळ आणि चपाती द्यायची आहे. गूळ चपाती दिल्यानंतर तुम्ही देवाला सुद्धा दिवा लावायचा आहे. देवासमोर सुद्धा प्रार्थना करायची आहे की माझं जे काही पूर्वजांचं राहिलेलं असेल, माझ्या पाठी दोष लागलेला असेल तो निघून जावा. म्हणजे जर मूल राहत नसेल किंवा मुलं पडत असतील, ॲबॉर्शन होत असेल तर अष्टमी श्राद्ध दिवशी तुम्ही उपवाससुद्धा करू शकता. या दिवशी हा उपाय केल्यामुळे तुमची वंशवृद्धी होईल आणि येणाऱ्या तुमच्या पिढ्या या दोषापासून मुक्त राहतील. 15 सप्टेंबरला आहे नवमी श्राद्ध. नवमी श्राद्ध हे खास करून विवाहित महिला ज्या मृत्यू पावलेल्या असतात त्यांच्यासाठी असतं. तर त्यांच्यासाठी तुम्ही एखाद्या विवाहित स्त्रीला तिचं शृंगाराचं साहित्य देऊ शकता, दान करू शकता किंवा त्या स्त्रीला जेवायला घालण्याची सुद्धा प्रथा आहे. आमच्याकडे याला आयव नवमी बोलतात. तर तुमच्या इकडे काय बोलतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा. या दिवशी विवाहित स्त्रियांना भोजन देण्याची किंवा त्यांना काही शृंगार वस्तू दान देण्याची प्रथा आहे. ते तुम्ही केलं तरीसुद्धा त्याचा तुम्हाला खूप लाभ होईल. 16 सप्टेंबरला आहे दशमी श्राद्ध. दशमी श्राद्ध या दिवशी जर तुम्हाला तुमच्याकडे पैशाची समस्या आहे, तुम्हाला संपत्ती बाबतीत प्रॉब्लेम्स आहेत, तर तुम्ही दशमी दिवशी श्राद्ध करायलाच हवं. यासाठी तुम्हाला तीळ आणि गुळाचं दान करायचं आहे किंवा काळ्या चण्याचं सुद्धा तुम्ही दान करू शकता. त्यासोबतच तुम्ही या दिवशी कमळगट्ट्याची माळ तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. तिजोरीमध्ये ही माळ ठेवल्यामुळं तुमच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होते आणि तुमचे पितृसुद्धा खुश होतात. 17 सप्टेंबरला आहे काशी श्राद्ध म्हणजेच एकादशी श्राद्ध. ह्या दिवसाचं सुद्धा महत्त्व आहे खूप. या दिवशी तुम्ही व्रतसुद्धा करू शकता आणि त्यासोबतच तुम्हाला एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे तुम्हाला तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे. त्याने सुद्धा तुम्हाला खूप लाभ होईल आणि त्यासोबतच तुम्ही व्रतसुद्धा करू शकता. त्यानंतर तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचा जाप केला किंवा घरामध्ये विष्णू सहस्त्रनाम ऐकलं तरीसुद्धा तुमच्यासाठी धनसंपत्तीचा लाभ होऊ शकतो. 18 सप्टेंबरला आहे द्वादशी श्राद्ध. या दिवशी हे ब्रह्मचारी लोकांसाठी श्राद्ध केलं जातं. म्हणजे जे लोक घरातून संन्यासी झालेले आहेत किंवा ब्रह्मचारी झालेले आहेत त्यांच्यासाठी हे श्राद्ध केलं जातं. या दिवशी जर तुम्ही गायत्री मंत्राचा 108 वेळा जाप केला तर तुम्हाला तुमचे पितृ प्रसन्न होतील. त्यासोबतच तुम्हाला धनसंपत्तीचा सुद्धा लाभ होतो. लक्ष्मी मातेच्या मंदिरात जर तुम्ही कमळाचं एक फूल वाहिलं तरीसुद्धा तुम्हाला त्याच्यातून लाभ होतो. 19 सप्टेंबरला आहे त्रयोदशी श्राद्ध. त्रयोदशी श्राद्ध हे रागापासून मुक्ती, म्हणजे जर घरामध्ये खूप क्लेश होत असतील, खूप भांडणं होत असतील तर त्यासाठी हे श्राद्ध घालायचं असतं. तर त्यासाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे तांब्या असतो तो कोणालाही दान करा. मंदिरामध्ये दान करा किंवा एखाद्या ब्राह्मणाला दान करा. त्याच्याने तुमच्या रागावरती नियंत्रण येतं आणि घरातले क्लेश, भांडणं वगैरे कमी होतात आणि तुम्हाला पितृसुद्धा तुमचे प्रसन्न होतात. 20 सप्टेंबरला आहे चतुर्दशी श्राद्ध. या श्राद्धाचं खूप महत्त्व आहे. अकाल मृत्यू ज्यांचा होतो किंवा कुटुंबामध्ये एखाद्याचं दुर्घटना होते, ॲक्सिडेंट होतो, तर त्यांच्यासाठी हे श्राद्ध खूप महत्त्वाचे आहे. अकाल मृत्यूच्या समस्याचं निवारण करण्यासाठी तुम्हाला हनुमानाला सिंदूर आणि चमेलीचं तेल चढवायचं आहे. त्यानंतर अजून एक उपाय म्हणजे तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली चमेलीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. त्याच्याने सुद्धा तुमचा हा दोष निघून जातो. आणि शेवटी 21 सप्टेंबरला आहे सर्वपित्री अमावस्या. ही खूप महत्त्वाची अमावस्या आहे. ज्यांना आपल्या पूर्वजांचे जे
ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांची तारीख माहिती नाही, वेळ माहिती नाही किंवा अजून काही समस्या असतील तर सगळ्यांचे श्राद्ध या दिवशी घालू शकतात. या दिवशी सगळ्यांना तुम्ही सगळ्या तुमच्या पितरांना प्रसन्न करण्याचा हा दिवस आहे, सर्व पितरी अमावस्या. दुसऱ्या दिवशी तुम्ही कोणत्याही दिवशी दान नाही केलं तरी चालेल, पण ह्या पितृपक्षामध्ये नक्की दान करा. कावळ्यांना, कुत्र्यांना, गायींना, माणसांना जेवढं तुम्ही अन्नदान कराल तेवढं तुमच्या धनसंपत्तीमध्ये बरकत होईल. तुमचे जन्मोजन्मीचे जे पेंडिंग कर्म आहेत ते कमी होतील. तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये सुख समृद्धी लाभेल. तुमच्यावर पितृ प्रसन्न राहतील. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ग्रोथ हवी आहे. तुमच्या घरामध्ये क्लेश, भांडणं कमी करायचे आहेत. तुमचे सगळ्या गोष्टींचे तुमचे प्रॉब्लेम आहेत ते जर तुम्हाला कमी करायचे आहेत तर या पितृपक्षामध्ये तुम्हाला नक्की हे उपाय करायला हवेत. आणि त्याच्यासोबतच तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे. राईच्या तेलाचा दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाखाली. कोणत्याही तेलाचा लावा, पण तेलाचा दिवा लावा. आणि त्याच्यासोबत तुम्हाला गाईची सेवा करायची, गाईला चारा द्यायचा आहे. हे उपाय जर तुम्ही केले तर तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच ग्रोथ होईल. तुमच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होईल. तुमच्या घरातले सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील. कारण जे आपल्या घरामध्ये प्रॉब्लेम्स होत असतात, क्लेश होत असतात, भांडणं होत असतात किंवा आजारपणं वाढत असतात, तर त्याच्यामागे कुठे ना कुठेतरी हा पितृदोषाचा परिणाम असतो. म्हणूनच हे उपाय नक्की करून बघा. श्री स्वामी समर्थ.